आणि यानंतर एक महत्त्वाची आणि मोठी बातमी हाती येते। झारखंडच्या चतरामध्ये एअर ॲम्ब्युलन्स क्रॅश झाली। रांचीवरून दिल्लीला जाणाऱ्या एअर ॲम्ब्युलन्सनं ती क्रॅश झाल्याचं समजते। एअर ॲम्ब्युलन्समध्ये 7 जण असल्याची माहिती देखील मिळते आहे। या घडीची एक महत्त्वाची बातमी, झारखंडमधील चतरा येथे एअर ॲम्ब्युलन्सचा अपघात झाला। एअर ॲम्ब्युलन्स रांची येथून दिल्लीकडे रवाना झाली होती। डीजीसीएच्या सूत्रांच्या माहितीनुसार रांची विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच चार्टर विमान रडारवरून गायब झालं आणि वैद्यकीय उड्डाणानं टेक ऑफ केल्यानंतर पुढील एअर ट्रॅफिक स्टेशनशी संपर्क प्रस्थापित केला होता। त्यानंतर नियंत्रण पुढील स्टेशनकडे सोपवण्यात आलं, मात्र त्यानंतर विमानाशी संपर्क तुटला। विमानानं पुन्हा रांची विमानतळाशी संपर्क साधला नाही। घटनेची माहिती राज्य प्रशासनाला देण्यात आलेली असून सर्व आवश्यक एसओपी नुसार कार्यवाही सुरू असल्याची माहिती मिळते। या अपघाताच्या वेळी एअर ॲम्ब्युलन्समध्ये एकूण 7 जण प्रवास करत होते। रुग्णाला उपचारासाठी दिल्लीमध्ये नेण्यात येत होतं आणि या घटनेबाबत अधिकचे तपशील जे आहेत ते अद्याप प्रतीक्षेत आहेत। अपडेट अधिकचे जाणून घ्या, सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, या विमानाबद्दलचे आणखी काय अपडेट मिळत आहेत? रांची येथून या विमानाने उड्डाण भरली होती। ही एअर ॲम्ब्युलन्स दिल्लीला येत होती आणि या एअर ॲम्ब्युलन्स मध्ये जे रुग्ण होते त्या रुग्णांना तपासणीसाठी आणि त्यांच्या उपचारासाठी म्हणून दिल्लीत आणलं जात होतं। आता एकूण या एअर ॲम्ब्युलन्स मध्ये 7 लोक होते आणि या एअर ॲम्ब्युलन्स सध्या ही क्रॅश झाली असं कळते। या एअर ॲम्ब्युलन्स मध्ये 7 लोक होते, म्हणजे निश्चितच यामध्ये पायलट त्याशिवाय केबिन क्रूचा समावेश आहे। त्याशिवाय या एअर ॲम्ब्युलन्स मध्ये जे इमर्जन्सी वैद्यकीय स्टाफ असेल त्यांचाही समावेश आहे आणि हे सगळे जण सुद्धा या सगळ्या एअर क्रॅशमुळे दुर्घटनाग्रस्त झालेले असण्याची शक्यता आहे। आणि आता ज्या रुग्णाला दिल्लीमध्ये आणलं जात होतं रांची येथून झारखंडमधून, तर या रुग्णाला आणत असताना दिल्लीत आणण्यापूर्वीच छत्रामध्ये हा एअर ॲम्ब्युलन्स क्रॅश झालेला आहे असं कळतंय। झारखंडमध्येच ही एअर ॲम्ब्युलन्स क्रॅश झाली आहे, त्यामुळे निश्चितच यामध्ये जवळपास पायलट, फ्लाईट अटेंडंट, डॉक्टर, त्याशिवाय केबिन क्रू आणि त्याशिवाय रुग्ण असे सगळे जण दुर्घटनाग्रस्त झाले। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।